नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण एक झटपट होणारा ब्रेड चीज रोलची रेसिपी पाहतो आहोत. ही रेसिपी पाहण्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक छान अशी भाजी तयार करून घ्यायची आहे चीज रोलसाठी. त्यासाठी साहित्यात सर्वप्रथम कढईत तेल तापल्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी आपण ढोबळी मिरची आणि हे चिरलेलं आहे गाजर ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा पावडर, मिरी पावडर हे जिन्नस त्यामध्ये टाकून ते चांगले हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. हे सर्व आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणात घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ही भाजी छान अशी परतवून घ्यायची आहे. हे सर्व फास्ट गॅसवरच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे ती दिसते. त्यानंतर गॅस बंद करून ती थंड होण्यासाठी ठेवायची आहे. त्यानंतर ब्रेड घेऊन ब्रेडचे साईडचे कडा कापून घ्यायच्या आहेत. रोल करण्यासाठी ब्रेडच्या साईडच्या कडा ह्या कापून घ्यायच्या आहेत. ब्रेड क्रम्ससाठी आपण आपल्या घरात जे टोस्ट आहे तेच मी मिक्सरला बारीक करून त्याचेच ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत. हे एकदम सोपं आहे. त्या खाली दिल्याप्रमाणे आपण मिक्सरमध्ये मी ते टोस्ट असे जाडे भरडे वाटून घेतले आहेत. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता आणि आपण त्यापासून ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत. त्याच्यानंतर रोल बनवण्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. दूध, ब्रेड, त्यानंतर स्लाईस केलेले चीज क्यूब्स, सर्वप्रथम त्या हाताला पाणी लावायचं आहे भाजी घेताना, म्हणजे ती हाताला चिटकणार नाही. छान असा त्याचा ही भाजी थंड झाल्यावर त्याचा छान असा छोटासा गोल आकार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता असं चीज स्टफ करायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर त्याचा छान पुन्हा ते मिटून त्याचा छानसा रोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे ब्रेडचे स्लाईस आहे ती दुधामध्ये डीप करून ते व्यवस्थित पुन्हा त्यातलं दूध आपण सर्व पिळून घ्यायचं आहे आणि हा जो आपण चीज स्टफ केलेला रोल आहे तो त्या ब्रेडमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे खाली दिल्याप्रमाणे आणि नंतर ते सर्व ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व चीज बॉल्स तयार करायचे आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपण तळणीसाठी तेल घेणार आहे. लक्षात ठेवा, तेल हे खूपही गरम एकदम कमी गरम ठेवायचं आहे, नाहीतर वरतून ते बॉल्स तळले जातील आणि आतून तसेच राहतील. म्हणून तेल हे कमी गरमच घ्यायचं आहे आणि 2-2 चीज बॉल्स घेऊन ते अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तळले की आपले ब्रेडचे चीज बॉल्स तयार. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता की हे किती कुरकुरीत झालेले आहेत. यामध्ये जास्त तेलही नाही आपण पाहू शकता. त्यामुळे हे लहान मुलांना तर खूप छान आहे टिफिनसाठी. आणि आपण पाहू शकता आपण एक चीज बॉल्स तोडून म्हणजे खोलून पाहतो आहोत की किती चीज आत मेल्ट झाला आहे, म्हणजे आपला चीज बॉल्स व्यवस्थित आतपर्यंत तळला गेलेला आहे. या प्रकारे आपण हे चीज बॉल्स नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.